एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। मनोज जरांगे पाटील यांच्या 5 दिवसीय उपोषणाचा राज्य सरकारने मान्यता देऊन यशस्वी समारोप झाला। त्यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या। हैदराबाद गॅझेटचा समावेश असलेल्या या निर्णयानं मराठा समाजात मोठा आनंद पसरला। राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथं फटाके फोडून गुलालांची उधळण करत डीजेच्या निनादात जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी माजी नगरसेवक आदिनाथ कराळे, राजमुद्रा ग्रुपचे प्रशांत मुसमाडे, राहुरी निधीचे प्रशांत काळे, भाजप शहराध्यक्ष वसंत कदम, तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे, माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब कोहकडे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण, धनंजय डोंगरे, अमोल मुसमाडे, दीपक पठारे, पसायदान प्रतिष्ठानचे राजेंद्र लांडगे, रामेश्वर तोडमल, प्रमोद कोळसे, भास्कर कोळसे, निखिल गोपाळे, अमोल मुसमाडे, रोहित खंडागळे, रोहित काळे, अनिकेत वाळके, प्रशांत मुसमाडे, सागर खांदे, सचिन तारडे, शंकर गावडे, ईश्वर दुधे, किरण शिंदे, विलास पवळ, आकाश शेटे, राजेंद्र साळुंखे, सर्जेराव शेटे, सोमा शिंदे, अनिकेत वाळके, रोहित काळे, महेश तिनारे आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाचे हार्दिक अभिनंदन करतो। ज्या मराठा योद्धा जरांगे, मनोजदादा जरांगे यांनी आपल्या मराठा समाजासाठी जे आंदोलन सुरू केलं होतं त्याला आज खरं तर यश मिळालं। पण मी सगळ्यात पहिले यांचं अभिनंदन हाके आणि सदावर्तेंचं अभिनंदन करेन का त्यांनी वेळोवेळी आमच्या या समाजाला टुचून शेवटी आरक्षण मिळूनच दिलं। सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन। आज आपण संध्याकाळी 7 वाजता इथं एक मीटिंग ठेवलेली होती। ही मीटिंग खरं तर पुढची आंदोलनाची दिशा काय करायची याच्यासाठी आपण ही मीटिंग ठेवलेली होती। परंतु आज संध्याकाळीच 5-5:30 वाजता संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या जे आंदोलन सुरू होतं मुंबईमध्ये त्याला यश आलेलं आहे आणि सरकारने सर्व मागण्या ह्या मान्य केलेल्या आहेत। त्यामुळे ही जी आंदोलनाची दिशा ठरवणारी मीटिंग होती ती एक जल्लोष सभामध्ये आता त्याचं रूपांतर झालेलं इथं दिसून येतंय आणि देवळाली प्रवरातील सर्व मराठी बांधव आणि सर्व ग्रामस्थ यांनी जल्लोषामध्ये आज इथं विजय उत्सव साजरा केलेला आहे।